आज आपण इथे पाहणार आहोत ज्वारीच्या पिठाची भाकर, एकदम टम्म फुगणारी आणि पापडा निघणारी आणि एकदम नरम लुसलुसीत मऊ अशी भाकर इथे आपण बनवणार आहोत। आणि त्याचबरोबर मेथीची भाजी एकदम साध्या सोप्या पद्धतीने। तर दोन्ही रेसिपी पाहण्याकरता रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर सर्वात आधी इथे मी मेथीची भाजी आणली आहे मार्केटमधून। तर ही भाजी आपण इथे निवडून घेणार आहोत एकदम कमी टायमामध्ये। कशा पद्धतीने निवडायची आहे ते इथे मी तुम्हाला दाखवणार आहे। तर सर्वात आधी इथे मेथीच्या भाजीचा बूड कापून घ्यायचा आहे, कारण खूप माती असते। त्यानंतर एक एक भाजी या पद्धतीने निवडून एका हातात घ्यायची आहे आणि त्याची जुडी तयार करायची आहे या पद्धतीने। आणि चाकूनी ही भाजी बारीक कापून घ्यायची आहे। तर याच पद्धतीने पूर्णपणे ही भाजी आपण इथे निवडून घेणार आहोत। आणि ह्या भाजीला या पद्धतीने निवडल्याने जास्त टाईम लागत नाही, 10 मिनिटात आपली भाजी इथे निवडून होते। तर इथे आपली पूर्णपणे भाजी निवडून झाली आहे। तर आपण यात पाणी घ्यायचं आहे आणि 5 ते 10 मिनिटासाठी ही भाजी पाण्यात भिजत ठेवायची आहे, म्हणजे पूर्णपणे यातली माती निघून जाते। भाजी भिजेपर्यंत आपण इथे मिरच्या निवडून घेऊया आणि लसूण पण निवडून घेऊया। तर इथे मिरच्या आणि लसूण निवडून झालं आहे। तर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे। त्यानंतर परत दुसरं पाणी घ्यायचं आहे आणि एक अर्धा वाटी शेंगदाणे घेतले आहेत, तेही मी इथे धुवून घेत आहे। कधी कधी शेंगदाण्यात पण एखादा दगड माती असतं, त्याच्यामुळं थोडंसं धुवून घ्यायचं असतं। चवीपुरतं मीठ घेतलं आहे, चवीपुरतं हळद, अर्धा ग्लास पाणी आणि हे वाटण आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। तर हे वाटण मस्त असं आपलं बारीक करून झालं आहे। एकदम जाड नाही, एकदम पातळ नाही, मिडियम असं हे वाटण आपण इथे वाटून घेतलं आहे। 10 मिनिटं झाले आहेत। तर मेथीच्या भाजीतली माती पूर्णपणे निघून गेली आहे। तर स्वच्छ अशी मेथीची भाजी या पद्धतीने धुवून घ्यायची आहे आणि राहिलेलं पाणी सांडून द्यायचं आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता पूर्णपणे माती बुडाला येऊन बसली आहे। तर भांडं परत धुवायचं आहे आणि परत स्वच्छ पाण्याने मेथीची भाजी धुवून घ्यायचं आहे। 2 ते 3 पाण्याने ही मेथीची भाजी स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे। त्यानंतर परत एक भांड्यात पाणी घ्यायचं आहे आणि पूर्णपणे मेथीची भाजी पाण्यात मिक्स करायची आहे या पद्धतीने। आणि परत जाळीत ही भाजी आपण इथे धुवून टाकणार आहोत या पद्धतीने। तर इथे पूर्णपणे आपली भाजी स्वच्छ अशी धुवून झाली आहे। तर 1 मिनिटासाठी पाणी नितळायला ठेवायचं आहे। कढई गरम झाल्यानंतर 2 चम्मच तेल घ्यायचं आहे। चवीपुरतं हिंग घेतले आहे। हिंग तडकल्यानंतर शेंगदाणा, लसूण, हिरव्या मिरचीचं वाटण तेलात मिक्स करायचं आहे आणि 1 मिनिटासाठी तेलावरती परतून घ्यायचं आहे। त्यानंतर अर्धा ग्लास पाणी मिक्सरच्या भांड्यात घेतलं आहे आणि व्यवस्थित हे पाणी मिक्सरमध्ये खंगाळून घ्यायचं आहे या पद्धतीने। त्यानंतर इथे वाटणमध्ये पाणी मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर स्वच्छ धुतलेली मेथी मिक्स करायची आहे।
तर इथे सर्व मेथी आपली मिक्स करून झाली आहे. तर व्यवस्थित चमच्याने फिरून घ्यायचं आहे. त्यानंतर गॅस बारीक करायचा आहे आणि एक ताट झाकायचं आहे आणि 10 मिनिटासाठी मेथीची भाजी शिजून द्यायची आहे बारीक गॅसवरती. भाजी शिजेपर्यंत आपण इथे ज्वारीच्या पिठाची भाकर बनवणार आहोत. त्यासाठी इथे एक मी स्वच्छ धुतलेला कपडा घेतला आहे आणि एक ताट घेतला आहे. तुमच्याकडे परात असेल तर तुम्ही परात घेऊ शकता. ज्वारीचं पीठ या पद्धतीने चाळून घेतलं आहे, कारण ज्वारीचं पीठ जाडसर असतं आणि हवे तिथपर्यंतच पाणी घ्यायचं आहे आणि पीठ मळून घ्यायचं आहे या पद्धतीने. तर इथे आपलं मस्त असं पीठ मळून झालं आहे. तर याचा आपण एक गोळा बनवून घेऊया या पद्धतीने आणि परत ज्वारीचं पीठ इथे चाळून घ्यायचं आहे भाकर थापण्याकरता. तर इथे एक हाताने भाकर थापायची आहे आणि एक हात या पद्धतीने ठेवायचा आहे, जेणेकरून आपल्या भाकरीला चिरा पडत नाही. तर इथे आपली ज्वारीची पिठाची भाकर तयार झाली आहे आणि भाकर नेहमी टाकताना या पद्धतीने हळूच उचलून घ्यायची आहे. पिठाची बाजू तव्याच्या वरच्या बाजूला आली पाहिजे आणि वरची बाजू तव्याच्या खालच्या बाजूला आली पाहिजे. त्यानंतर पूर्णपणे भाकरीला या पद्धतीने पाणी लावायचं आहे आणि 1 मिनिटांनी ही भाकर पलटी करायची आहे. 2 मिनिटांनी परत ही भाकर पलटी करून घ्यायची आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता किती मस्त अशी भाकर आपली इथे फुगत आहे. एकदम टम अशी भाकर आपली इथे फुगली आहे आणि ह्या भाकरीला मस्त असा पूर्णपणे गोल पापडाही निघतो. तर इथे आपली भाकर तयार झाली आहे. तर काढून घेऊया. तर याच पद्धतीने आपण दुसरीही भाकर इथे तयार करणार आहोत. दुसरीही भाकर आपली मस्त अशी टम फुगली आहे. तर दुसरीही भाकर इथे आपली तयार झाली आहे. तर भाकर आपण इथे काढून घेऊया. 10 मिनिटं झाले आहे आणि आपली मेथीची भाजी तयार झाली आहे. एकदम अशी घट्ट नाही, एकदम चमचमीत मस्त अशी मेथीची भाजी आपली इथे तयार झाली आहे. माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.